आपल्या घरात बनणारी चपाती किंवा पोळे असू देत, आपण त्याला व्यवस्थित गोल आकार देतो. पण नेहमी चपाती गोल आलीच पाहिजे असं पण नाही. जे सुरुवातीला वाकडे तिकडे आकार घेऊन चपाती बनवतात, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आजचा खास आहे. जर समजा तुमच्या घरात लहान मुलं असेल आणि ते चपाती खायला तयार होत नसेल किंवा पोळी खायला तयार होत नसेल, तर पोळी खावावी याच्यासाठी नक्की काय करावं हा प्रश्न पडला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा खास आहे. कारण बाजारात एक असं लाटणं आलं आहे की ज्याच्यामुळे तुमची डिझायनर पोळी तयार होणार आहेत. नक्की ही डिझायनर रोटी आहे तरी काय, चला पाहूया. तर आपण इंस्टाग्राम अकाउंट मेरेवर्स 0001 या अकाउंटला जाऊन पाहिलं तर तिथे एक तुम्हाला व्हिडिओ दिसेल की ज्या व्हिडिओमध्ये अशी रोटी किंवा अशी पोळी बनवली की ज्याला डिझाईन आहे. आणि त्याचबरोबर ते लाटणं सुद्धा असं आहे की त्या लाटण्यालाच सुरुवातीला डिझाईन दाखवली आहे. ही सुंदर डिझाईन रोटी पाहून सर्वांनाच त्याचा वेड लागलाय आणि त्याला खूप साऱ्या कमेंट सुद्धा आलेल्या आहेत. आपण पाहायला गेलं तर 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी त्याला लाईक सुद्धा केलंय. नक्की ही डिझायनर रोटी खरंच आहे का? तर हे जी लाटणं आहे, ही लाटणं वापरल्यानंतर निश्चितच अशी चपाती किंवा अशी पोळी तयार होऊ शकते. यामध्ये अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एकानं तरी म्हटलंय की भैया फॅशन नहीं ये बोलो की एक नया टेन्शन आ गया. त्याचबरोबर अनेकाने लिहिलं आहे की आता सगळ्या मुली दुकानात जातील आणि विचारतील की नवीन डिझायनर लाटणं आलंय का, ते आम्हाला असेल तर द्या. त्याचबरोबर दुसऱ्या युजरनं असं म्हटलंय किंवा ही रोटी मनीष मल्होत्राच्या घरची असणार आहे कारण ही डिझायनर रोटी आहे. त्याचबरोबर अजून एका युजरने असं म्हटलंय की खरं तर हे लाटणं मेहंदी आर्टिस्टने डिझाईन केलं असावं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्ही मात्र नक्की कळवा. डिझायनर रोटी किंवा डिझायनर चपाती, डिझायनर पोळी तुमच्या ताटात आली तर ती खाताना काय वाटेल हेही कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.